तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय दिसत आहे मला सांगा. ही आहे मिसिंग लिंक, ही आहे नागपंचमी आणि आता इथे एन्जॉय करतोय नागपंचमीच्या बेस पॉइंटला. सगळ्यांचे प्रथमतः स्वागत आणि हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. यात खूप सारी धमाल आहे. ही सनसेट होत आहे, पाहू शकता. विदाऊट एडिटिंग आहे. खूप छान असे सीन दिसतात इथून. तर आजचा ट्रेक होता आपला डोकनोच म्हणजेच नागफणी. खूप दिवसानंतर आपण चाललो आहे एक सूर्यास्त सनसेट पाहिला आणि तसेच जो आता नवीन लिंक रोड होतोय तोही आपल्याला पाहायचा आहे. आज आपल्याची गँग पोहोचलोय नागफणीचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आणि आहे झालेला सुरू. त्यामुळे ऑफ रोडिंग चालू आहे आपली फुल. तर आत्ता आपण अशा पॉइंटला आलो आहे तिथं मिसिंग लिंकचे जे बोगदा आहे तिथून त्याची पूर्ण जी खडी क्रशर निघते आतमधली थोडक्यात खरपा तो इथे बाहेर काढलेला आहे आणि या ठिकाणी वरती नागफणी आहे. पण आपण नागफणीला न जाता त्याच्या खाली एक असणारा पॉईंट तो मिसिंग लिंक पॉईंट त्या ठिकाणी चाललेला आहोत. आणि आपल्यासोबत आहे आज राहुल आणि ओमकार. पांढरे बुट घालून टाकाटाक गाड्या इकडे पण पार्किंग केल्यात आणि इथून आता पुन्हा एकदा करवंद आणि करवंद पिकलेली आहे या ठिकाणी. रानमेवा भेटलेला आहे आपल्याला आणि या वर्षीचा पहिला रानमेवा करवंद पूर्ण फांदीत काढली राहुल. तसे आज करवंद आणि तोरणही आपण पाहणार आहोत. चलो लेट्स गो बॉयज. तर इथूनच या डोंगरावरून आपल्या इंद्राणीचा उगम होतो आणि त्या डोंगरात आपण आजची सफर करताना पॅच लागला आणि इथं वरती सुळसुळा झालेला आहे झाडींमध्ये. प्राणी असण्याची शक्यता आहे पण तो कोणता प्राणी हे आपल्याला माहित नाहीये. आपण अशा जंगलात आलेलो आहे ती फक्त प्राण्यांची वाट आहे आणि इथं आपल्याला पायात काटा मोडलेला आहे. या ठिकाणी आपल्याला सापडली आहे तोरणे. अजून एक रानमेवा. राहुल खातोय ती तोरणे. येऊन पोचलोय अशा ठिकाणी या ठिकाणी येऊन आपल्याला नागफणीच्या खाली असणारी दरी दिसते. नागफणीच्या बाजूला असणारा हा डोंगर आहे. आणि आता आपल्याला वरती चढायचंय मग या साईडला जायचंय आणि वरती दिसते ते रॉकेट. आपण या पॉइंटला होतो. आता पूर्ण फिरून या जंगलामधून आपण वरती आलोय आणि हा एक पॉइंट आहे वरती आणि त्याच्या पुढे अजून एक पॉइंट लागतो. तर समोर गेलो की आपल्याला मिसिंग लिंकचा जो ब्रिज आहे
दिसेल. फायनली आपण येऊन पोहोचलोय. आणि दिसते ती नागफणी. आणि आता खाली आपण पाहणार आहोत मिसिंग लिंक प्रोजेक्ट. ऊन असल्यामुळे आपण आधी सावलीत बसून आपण थोडासा नाश्ता करणार आहोत. आणि ज्याची तुम्हाला आतुरता आहे तो नजारा तुम्हाला मी दाखवतो आता. पाहू शकता मिसिंग लिंक प्रोजेक्ट. आता आपण एक खाली जाणार आहोत. इथे एक टाकत लागतं आपल्याला आणि खूप असा रिस्की रोड आहे, त्यामुळे इथे पावसाळ्यात येण्याचा प्रयत्न करू नका. तर आपली इथे दुसरी वेळ आहे येण्याची आणि नागफणीला आपण एक 6वी वेळ यायची. त्यामुळे इथले रस्ते माहिती आहेत आपल्याला. माहिती असल्यावर त्या ठिकाणी या अशी विनंती. कारण रस्ता पाहू शकता तुम्ही. पाय घसरला तर डायरेक्ट मिसिंग लिंकच्या जवळ. इथे राहुलच घाबरतोय कारण की पाय घसरला तर डायरेक्ट खाली. त्यामुळे एकदम सावधान. तर आपल्या पायात ही चप्पल आहे, त्यामुळे आपण आता मोबाईल खिशात ठेवणार आहे. आणि येऊन पोचलोय नागफणीच्या एकदम खाली. सनसेट पाहायचं आहे आपल्याला, पण अजून वेळ आहे. 5:15 वाजलेत आणि अजूनही खूप कडक असं ऊन लागतंय. हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये काय दिसत आहे मला सांगा. रोप कसा ही आहे मिसिंग लिंक रोप कसा बांधला आणि हे आहे नागफणी. आणि आपल्याकडे आज बॉबी, गावा ज्यूस अँड राहुल. गावरस गावरस आहे का? गाडी चालली ऑन केलं. किती माणसं कामाला वर रे. आणि आता आपण चाललो आहोत एंडिंगला जो पॉइंट दिसतोय त्या ठिकाणी. चाल चाल सागर जबरदस्त. रोड हा कारवटांनी भरलेला आहे. अजून एक रोप आहे म्हणजे जे फूल येतं आपलं पिवळं सोनकीचं, ती फुले पूर्ण कारवटांनी भरलाय संपूर्ण रोड. मागं नागफणी दिसत असेल तुम्हाला. आणि एकदम शेवटच्या टोकावर आपण आता येऊन पोहोचलेलो आहे. आणि सूर्य मावळण्यासाठी अवघे
एक टेक्निक आहे बोटांवर आपली बघण्याची. 20 मिनिटं बाकी आणि जो सनलाइट येतोय आपल्या चेहऱ्यावर, आणि हाच तो व्ह्यू आहे तिथून आपण मिसिंग लिंक पॉइंट पाहू शकतो. 1 मेला याचं ओपनिंग आहे असं सांगण्यात येते. ही लेन डांबरी झाली आहे पूर्ण आणि या लेनचं डांबरीकरण बाकी. ही सनसेट होत आहे पाहू शकता, विदाउट एडिटिंग आहे. खूप छान असे सीन दिसतात इथून. आणि पाहू शकता तुम्ही मागचा नजारा. आणि आपण आता अंधाराच्या आतमध्ये आपल्याला बॅकला जायचंय, म्हणजे आपल्या गाडीपर्यंत पोहोचायचंय. त्यामुळे जास्त उशीर न करता आपण रात्रीच हा सनसेट एन्जॉय करणार आहोत. जबरदस्त आहे sunset. हा का? आणि वरतून एक रॉकेट जाते पाहू शकता. आता आपण आहोत नागफणीला आणि येथून सनसेट होतोय पाहू शकता, अप्रतिम असा. आणि येथून काही गडकिल्ले हे आपल्याला नजरेस पडतात, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर इथे दिसतोय हा माणिकगड, हा इथं अंगठा सारखा वरती आलेला कर्नाळा. आणि इकडे दूरवर हिरिशाळगडही नजरेस पडतोय आपल्याला. थोडे अजून या साईडला आल्यावर राजमाजीचे 2 बालेकिल्ले, मनोरंजन आणि श्रीवर्धन. आणि त्याच्या पाठीमागे दिसतोय तो ढाकबैरी. आणि इकडे हिरिशाळगडच्याच बाजूला इथं हा हिरिशाळगड आणि इथे प्रबळगड. आपल्याला पेरूचं झाड भेटलेलं आहे, त्याला आलेत पेरू. मारणार आहे असं वाटतं. मला आले कच्चा. सूर्य मावळलाय, ती दुसरी चकली चालू आहे. पेरू देऊन आपलं कार्यक्रम होणार. काय झालं? पेरूचे झाड लावले इथे, पिकलेला पडलेलं आहे. आणि जो पेरू भेटला तो आहे लाल पेरू. वा, आणि सगळ्यात आवडतं पण आपलं पेरू आहे. आणि हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि वाजलेत 7. लवकरात लवकर आपल्याला बाहेर पडायचंय. आणि इथं भेटलेले आपल्याला तोरणं, रानकोंबड्याचाही आवाज येतोय. मस्त असा रानमेवा आपण खात चाललेलो आहे. तोरणं भेटलेली आपल्याला खूप, आणि करवंदही पिकण्यास सुरुवात झालेली आहे. अजून आठवड्याभराने पुढच्या गुरुवारी करवंदासाठी स्पेशल आपण विसापूरच्या जंगलात जाऊया.